जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। प्रभाग क्रमांक 9 मधील जनविकास प्रचारास लोकांचा वाढता पाठिंबा, कॉर्नर सभेस मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा। प्रभाग 9 मध्ये सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने नाकारलेल्या उच्च शिक्षित उमेदवारांनी जनविकास आघाडी केली असून यामध्ये प्रामुख्याने अतुल माने, बंडू सरगर, वृषाली पाटील, जन्नत पुरणे उर्फ मिर्जे हे अपक्ष उमेदवार यांनी घराघरातून मतदारांना भेटीगाठीवर जोर दिला असून पूर्वीच्या विद्यमान नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नसल्याचा नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। म्हणूनच प्रभाग 9 साठी उच्च शिक्षित उमेदवार या निवडणुकीत उतरले असल्याचे उमेदवारांनी सांगितले। तुमची नव्हती का? याच रस्त्यावर ज्या ठिकाणी आपण ही सभा घेतलेली आहे, या रस्त्याच्या राजकारणाच्या बाबतीत आपले मौली साहेब असतील, हिरलेकर साहेब, हरदारे साहेब असतील, हे बोलतील त्या विषयावर मी जास्त बोलणार नाही। पण तुमची जबाबदारी ढकलून तुम्ही या ठिकाणी राजकारण करता, लोकांची दिशाभूल करता। मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, तुम्ही काही करू शकत नाही, म्हणून लोकांना दिशाभूल करून मत मागता। आज आमच्या पॅनल मधले उमेदवार असतील, आम्ही 4 जण एक दिलाने एक मनाने या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे। ते फक्त तुमच्या आणि तुमच्यासारख्या मतदारांच्या जीवावर येत आहे। रत्नागिरी सारख्या ठिकाणी जर एखादा सक्षम नेतृत्व जसं त्या भागाचा विकास करू शकतं, तसं सक्षम नेतृत्व आम्हाला खरोखर जर मिळालं असतं तर ह्या भागामध्ये किती विकास झाला असता। आज लक्षात घ्या, ह्या रस्त्यासाठी बांधण्याचं एकच कारण आहे, सांगली आणि मिरजेचे सांगली शहराचे 2 भाग पडले। कशामुळे? नैसर्गिकरित्या रेल्वे लाईन मधनं गेल्यामुळे। जसं मुंबई पुण्यात ईस्ट वेस्ट असते तसं मध्ये आम्ही मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क साधला। आज नेहरू नगर असेल, सुंदर पार्क असेल, वृंदावन कॉलनी असेल, माळी गजानन कॉलनी असेल, राजीव नगर असेल, आनंद पार्क असेल, या ठिकाणी आम्ही आज मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क साधला। आज मतदारांच्यातून आमचा उत्साह दुणावला आहे की मतदारांच्यातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या विजयाची पूर्णतः खात्री झालेली आहे। आज त्याचप्रमाणे आम्ही राजीवनगर येथे कॉर्नर सभा घेतली। त्या कॉर्नर सभेमध्ये मुबारक मौली असतील, सुशील हरदरे असतील, अजबुद्दीन मुजावर असतील, इर्शाद पकाले असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनात्मक व वार्डाच्या दृष्टीने जे हितधारक आहे हे जनतेसमोर मांडलं। त्याचप्रमाणे दुसरी कॉर्नर सभा नमरा मस्जिद परिसरामध्ये झाली। त्या ठिकाणी विजयदादा हिरलेकर असतील, सुशील हरदरे असतील, मुबारक मौली असतील, यांनी जनतेला या विद्यमान नगरसेवकांनी काय काय कारभार केला हा उघड केला। नमस्ते, मी वृषाली धनंजय पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधून सर्वसाधारण महिलांमधून मी इलेक्शन लढत आहे। माझं चिन्ह आहे रोड रोलर। तरी रोड रोलर समोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा। तसेच जनसेवा पॅनलमधील सर्व उमेदवारांनाही बहुमताने विजयी करा। कृषी गटातून निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार म्हणून। माझं चिन्ह आहे कबशी। कबशी समोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावा। थांबतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 9 मधून क गटातून अपक्ष उमेदवार आहे। तरी आमच्या जनसेवा पॅनलमधील उमेदवारांना आपण सर्वांची साथ पाहिजे आणि माझं चिन्ह आहे बॅट। आपण सर्वांनी जनसेवा पॅनल या पूर्ण पॅनलला वोट करून आणि बॅट ह्या समोरील बटनाला दाबून आम्हा सगळ्यांना वोट करा।